माझं नाव सचिन जाधव आहे आणि मी एक ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहे. ही घटना माझ्यासोबत 2001 साली घडली होती. त्या वेळेपर्यंत मला ॲम्ब्युलन्स चालवून जवळजवळ 4-5 वर्ष झाली होती. त्या काळात मी अनेक प्रकारचे रुग्ण पाहिले होते, अनेक मृतदेह पाहिले होते. वारंवार हे सगळं पाहिल्यामुळे माझं मन जणू दगडासारखं कठोर झालं होतं. लोकांच्या आक्रोशाचा, त्यांच्या रडण्याचा आणि मृत्यूचा माझ्यावर काहीच परिणाम होत नव्हता. पण त्या रात्री माझ्यासोबत जे काही घडलं ते इतकं भयानक होतं की त्यानंतर मृत्यूकडे पाहण्याचा माझा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून गेला. तो अनुभव इतका भीतीदायक होता की त्या घटनेनंतर मी रात्री ॲम्ब्युलन्स चालवणं कायमचं बंद केलं. त्या दिवशी संध्याकाळ थोडी धुसर होती. दिवसाचा प्रकाश हळूहळू मावळत होता आणि चारही बाजूंनी एक विचित्र शांतता पसरत होती. त्यावेळी मी अहिल्यानगरमधील एका सरकारी रुग्णालयाच्या बाहेर ॲम्ब्युलन्स पार्क करून त्यातच बसलो होतो. दिवसभर एकही ट्रिप नव्हती, त्यामुळे मला थोडी डुलकीही लागली होती. नेमके किती वाजले होते हे आठवत नाही, पण अंदाजे संध्याकाळचे 7 ते 7:30 वाजले असावेत. मी मोबाईल काढून वेळ पाहत होतो आणि त्याच क्षणी मोबाईलवर एक अनोळखी नंबर चमकला. कॉल येत होता. मी कॉल उचलला. समोरून एक गंभीर आवाज आला. सचिन, मी डॉक्टर गिरीश देशमुख बोलतोय. तू लगेच ऑफिसमध्ये ये. मी लगेच डॉक्टरांचा आवाज ओळखला. डॉक्टर गिरीश देशमुख हे रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर होते. त्यांचा फोन येताच मी क्षणाचाही विलंब न करता ॲम्ब्युलन्स लॉक केली आणि रुग्णालयाच्या आत त्यांच्या ऑफिसकडे निघालो. ऑफिसच्या बाहेरच डॉक्टर मला भेटले. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता आणि कपाळावर घामाच्या थेंबांची रेषा होती. ते हळू आवाजात म्हणाले, सचिन, एक महत्त्वाचं काम आहे. तुला आताच एक मृतदेह गावात पोहोचवायचा आहे. मी थोडा आश्चर्यचकित झालो, कारण साधारणपणे मृतदेह नेण्यासाठी कुटुंबातील कोणी ना कोणी सोबत असतं. पण डॉक्टरांचा चेहरा पाहून मला समजलं की प्रकरण गंभीर आहे. मी विचारलं, सर, कुठे जायचं आहे? डॉक्टरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं, एका माणसाचा काही वेळापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. पोस्टमॉर्टम सगळं झालं आहे, पण त्यांचे कुटुंब खूप गरीब आहे. त्यांना इथं येणं शक्य नाही, म्हणून तूच मृतदेह त्यांच्या घरी पोहोचव. ते माझ्या ओळखीचे आहेत. बाकी काही त्रास होणार नाही. जबाबदारी माझी. त्यांनी मला काही कागद दिले आणि एक छोटासा कागद दिला ज्यावर पत्ता लिहिलेला होता. मी तो पत्ता वाचला आणि लक्षात आलं की ते ठिकाण अहिल्यानगरपासून जवळजवळ 3 तासांच्या अंतरावर होतं. रात्री एकट्याने इतकं लांब जाणं थोडं भीतीदायक होतं, विशेषतः जेव्हा कोणी सोबत नसतं. आणि त्या दिवशी तर माझा हेल्परही नव्हता. तो दुपारीच एका इमर्जन्सीसाठी दुसऱ्या ॲम्ब्युलन्ससोबत गेला होता. म्हणजे आता मला एकट्यालाच त्या मृतदेहासोबत जावं लागणार होतं. मी लगेच मृतदेहगृहाकडे निघालो. काही कागद दाखवून मी ॲम्ब्युलन्स मृतदेहगृहाच्या गेटजवळ उभी केली. 2 वॉर्डबॉय आले आणि त्यांनी मृतदेह स्ट्रेचरवर ठेवून ॲम्ब्युलन्समध्ये चढवला. तो मृतदेह सुमारे 40 ते 45 वर्षाच्या माणसाचा होता. चेहरा फिकट आणि कडक झालेला होता. त्यांनी स्ट्रेचर नीट लॉक केलं आणि वरून पांढरी चादर टाकली. सगळं झाल्यावर मी ॲम्ब्युलन्सचा दरवाजा बंद केला. ड्रायव्हिंग सीटवर बसलो आणि देवाचं नाव घेत इंजिन सुरू केलं. निघण्याआधी मी एकदा आजूबाजूला पाहिलं. रुग्णालयाचा आवार हळूहळू रिकामा होत होता. रात्रीची शांतता वाढत होती आणि माझ्या मनातही एक विचित्र बेचैनी निर्माण झाली होती. मला असं वाटत होतं की आजची रात्र साधी नाही. मी प्रवास सुरू केला. शहरातील ट्रॅफिक मागे सोडून ॲम्ब्युलन्स जेव्हा हायवेवर लागली तेव्हा मी गाडीचा वेग वाढवला. चारही बाजूंनी काळोख पसरला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फक्त झाडं दिसत होती. मध्ये मध्ये एखादं दुकान दिसत होतं. साधारण अर्धा तास झाला होता. सगळं व्यवस्थित चाललं होतं. मी रेडिओ सुरू केला आणि हलक्या आवाजात गाणं वाजू लागलं. स्वतःला शांत ठेवण्यासाठी मीही गाण्यासोबत गुणगुणत होतो. ॲम्ब्युलन्सच्या आत मृतदेहाचा आणि औषधांचा मिसळलेला वास पसरला होता, पण मला त्याची सवय होती. पण अचानक एक विचित्र घटना घडली. मी साधारण 70 ते 80 किलोमीटरच्या वेगाने गाडी चालवत होतो.
हेडलाईटच्या उजेडात रस्ता स्पष्ट दिसत होता आणि अचानक माझी नजर रस्त्याच्या मध्यभागी गेली. मी पाहिलं की एक माणूस अगदी रस्त्याच्या मध्ये उभा होता. तो जणू अचानक समोर प्रकट झाला होता, कारण काही क्षणापूर्वी तिथे कोणीच नव्हतं. तो अगदी माझ्या गाडीच्या समोर उभा होता. त्याला चुकवण्याची कोणतीही जागा नव्हती. मी लगेच जोरात ब्रेक मारला. टायरांचा कर्कश आवाज झाला आणि रात्रीची शांतता तुटली. माझं शरीर जोरात पुढे झुकलं. माझं हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं की ते छातीबाहेर येईल असं वाटत होतं. घाबरून मी डोळे बंद केले. मला वाटलं की कदाचित तो माणूस गाडीखाली आला असेल. काही सेकंद मी तसाच बसून राहिलो. नंतर धीर करून मी गाडीचा दरवाजा उघडला आणि खाली उतरलो. पण मी जे पाहिलं ते पाहून माझ्या अंगावर अक्षरशः शहारे आले, कारण समोर कोणीच नव्हतं. रस्ता पूर्णपणे रिकामा होता. हेडलाईट जिथपर्यंत पोहोचत होती तिथपर्यंत सगळं सुनसान होतं. ना कोणता माणूस, ना कोणती खून. मी गाडीभोवती पाहिलं, खाली वाकून पाहिलं, पण काहीच नव्हतं. माझा मेंदू सुन्न झाला, कारण मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं की एक माणूस रस्त्यावर उभा होता. त्याचा चेहरा, त्याचा आकृतिबंध अजूनही माझ्या डोळ्यांसमोर ताजा होता. मग तो गेला कुठे? तो अचानक गायब झाला होता का? की मग मी काहीतरी चुकीचं पाहिलं होतं? की तो सगळा फक्त माझा भ्रम होता? पण इतकी मोठी चूक कशी होऊ शकते? कारण त्यावेळीही मी पूर्ण शुद्धीत होतो. तरीसुद्धा मी स्वतःच्या मनाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. कदाचित सकाळपासून सतत कामात होतो, थकवा आला असेल. कदाचित एखाद्या झाडाची सावली किंवा वाऱ्याने हललेली फांदी मला माणूस वाटली असेल. असं होऊ शकतं. मी परत ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसलो. पाण्याची बाटली काढली आणि अर्धी बाटली एका दमात संपवली. मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. कपाळावर आलेला घाम पुसला, खोल श्वास घेतला आणि स्वतःला सांगितलं, हा सगळा फक्त माझा भ्रम आहे. पण तरीही मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात भीती लपून बसली होती. मला अजिबात कल्पना नव्हती की ती फक्त त्या भयानक रात्रीची सुरुवात होती की अजून काही भयंकर घडणार होतं. मी ॲम्ब्युलन्स पुन्हा सुरू केली आणि पुढे निघालो. यावेळी माझं पूर्ण लक्ष रस्त्यावर होतं. जणू मी जगातला सगळ्यात सतर्क ड्रायव्हर बनलो होतो. पण माझे कान मात्र अजूनही ॲम्ब्युलन्सच्या मागच्या भागाकडेच लागले होते, जिथे त्या मध्यमवयीन माणसाचा मृतदेह ठेवलेला होता. पहिल्या धक्क्यातून सावरल्यानंतर मी पुन्हा गाडीचा वेग वाढवला, पण मनात एक विचित्र भीती घर करून बसली होती. मी स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत होतो की मी जे पाहिलं ते फक्त डोळ्यांचा भ्रम होता, पण मनाच्या आत खोलवर कुठेतरी माझं मन ते मानायला तयार नव्हतं. माझ्या डोक्यात सतत एकच विचार फिरत होता. मी जे पाहिलं ते सावली नव्हती, तो खरोखरच एक माणूस होता. मी गाडीचा वेग थोडा कमी केला आणि आता प्रत्येक छोट्या आवाजाकडे लक्ष देऊ लागलो. मी रेडिओसुद्धा बंद केला, जेणेकरून अगदी हलकीशी चाहूल किंवा आवाजही माझ्या लक्षातून सुटू नये. रात्रीची शांतता आता आणखी जळ वाटू लागली होती. हेडलाईटच्या पलीकडे काहीच दिसत नव्हतं. असं वाटत होतं जणू पुढे एखाद्या काळोख्या जगात जाणारा रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दाट झाडं जणू अंधाराची भिंत बनवून उभी होती. असं करत करत साधारण 10-15 मिनिटं गेली. त्या दरम्यान मी त्या घटनेला मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करत होतो. स्वतःला सांगत होतो, आणखी 2 तास, फक्त 2 तास, मग मी त्या गावात पोहोचेन. मृतदेह त्यांच्या कुटुंबाला देईन आणि परत येईन. तेवढ्यात अचानक मागून एक जोरदार आवाज आला. जणू काहीतरी खूप जड वस्तू जमिनीवर आपटली होती. आवाज इतका मोठा होता की माझं हृदय अक्षरशः घशात येऊन ठेपलं. पहिल्यांदा माझ्या मनात विचार आला, कदाचित स्ट्रेचरचा लॉक सुटला असेल आणि तो ॲम्ब्युलन्सच्या फरशावर पडला असेल. कधीकधी जोराच्या धक्क्याने असं होऊ शकतं, पण तो आवाज खूपच जड आणि विचित्र होता. मी वेळ न घालवता ॲम्ब्युलन्स रस्त्याच्या कडेला थांबवली. इंजिन चालूच ठेवलं आणि पटकन खाली उतरलो. कपाळावर पुन्हा घाम फुटला होता. भीती आणि अस्वस्थतेमुळे माझी अवस्था बिकट झाली होती. आजूबाजूला पाहत मी थरथरत्या हाताने ॲम्ब्युलन्सचा मागचा दरवाजा उघडला. मी आत डोकावून पाहिलं आणि जे पाहिलं त्यामुळे माझं डोकंच फिरलं. आत सगळं अगदी व्यवस्थित होतं. स्ट्रेचर आपल्या जागेवर लॉक होतं. त्यावर तीच पांढऱ्या चादरीने झाकलेली लाश पडली होती.
काहीच हललं नव्हतं. मी आश्चर्याने चारही बाजूला पाहिलं. काहीही बिघडलं नव्हतं. मग तो आवाज कशाचा होता? मी तर अगदी स्पष्ट ऐकलं होतं की काहीतरी जड वस्तू पडली होती आणि तो आवाज माझ्या मागूनच आला होता. मी खाली वाकून स्ट्रेचरचे चाक आणि लॉकिंग सिस्टम तपासली. सगळं व्यवस्थित होतं. तेव्हा माझ्या मनात शंका निर्माण झाली. कुठे माझंच मन तर मला फसवत नाही ना? हा सगळा माझा भ्रम होता का? मी पटकन दरवाजा बंद केला. खट्ट असा आवाज आला. म्हणजे लॉक व्यवस्थित लागला होता. मी ड्रायव्हिंग सीटच्या दिशेने चालू लागलो. पण जसा मी आत बसणार होतो तितक्यात पुन्हा एक आवाज आला. जणू मागचा दरवाजा पुन्हा उघडला होता. मी लगेच मागे वळलो आणि जे पाहिलं त्यामुळे माझ्या अंगातलं रक्तच गोठलं होतं. मी काही क्षणापूर्वी बंद केलेला दरवाजा पूर्ण उघडा होता. तो दरवाजा हळूहळू वाऱ्याने हलत होता. आता भीतीने मला पूर्णपणे जखडून टाकलं होतं. हे आता काही भ्रम नव्हतं. मी स्वतः त्या दरवाजाला हलताना पाहत होतो आणि मला माहीत होतं की तो दरवाजा खूप जड आहे आणि मी स्वतः तो लॉक केला होता. मग तो स्वतःहून कसा उघडला? मी हळूहळू मागच्या दिशेने चालू लागलो. प्रत्येक पावलागणिक माझ्या हृदयाची धडधड वाढत होती. असं वाटत होतं जणू डोक्यात कोणी सतत हातोडा मारत आहे. धडधडणाऱ्या हृदयाच्या आवाजाने माझं डोकंच फुटेल असं वाटत होतं. मी दरवाजाजवळ पोहोचलो आणि आत पाहिलं. आतलं दृश्य पाहून माझ्या पाठीवरून थंड शिरशिरी गेली. मृतदेहावरची पांढरी चादर घसरून खाली ॲम्ब्युलन्सच्या फरशावर पडली होती आणि त्या मृतदेहाचा पिवळसर सुजलेला चेहरा पूर्णपणे उघडा झाला होता. पण हे कसं शक्य आहे? मी पहिल्यांदा दरवाजा बंद केला तेव्हा चादर व्यवस्थित मृतदेहावर होती. मग काही सेकंदात ती खाली कशी पडली? ॲम्ब्युलन्स तर हल्लीही नव्हती. कोणताही धक्का बसला नव्हता. मी घाबरत घाबरत त्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि ते पाहताच माझा श्वासच थांबला. माझ्या 5 वर्षाच्या करिअरमध्ये मी शेकडो मृतदेह पाहिले होते. अपघातात चिरडलेले चेहरे, पाण्यात कुजलेली शरीरं, आगीत जळालेले भयानक अवशेष. पण असा मी चेहरा कधीच पाहिला नव्हता. त्या चेहऱ्यात काहीतरी वेगळंच होतं. काहीतरी अतिशय विचित्र. त्याचे डोळे किंचित उघडे होते पण त्यात जिवंतपणाची अजिबात झलक नव्हती. त्याचे ओठ वाकडे झाले होते जणू तो कोणावर प्रचंड रागावलेला आहे. त्याचा जबडा इतका आवडलेला होता की वाटत होतं तो कधीही फुटेल. त्याच्या चेहऱ्यावर खोल राग आणि द्वेष कोरला गेला होता. जणू तो कधीही उठेल आणि विचारेल, माझ्यासोबत असं का केलं? मृत माणसाच्या चेहऱ्यावर इतका जिवंत राग मी कधी पाहिला नव्हता. त्या क्षणी मला जाणवलं या मृतदेहात काहीतरी बरोबर नाही. काहीतरी असामान्य, काहीतरी खूप भयानक. मी तिथे एक क्षणही उभा राहू शकलो नाही. माझं शरीर थरथरत होतं. पण कसाबसा धीर करून मी ॲम्ब्युलन्सच्या आतमध्ये गेलो. फरशावर पडलेली चादर उचलली आणि थरथरत्या हाताने त्या मृतदेहाचा चेहरा पुन्हा झाकला. मला तो भयानक चेहरा एक क्षणही पुन्हा पाहायचा नव्हता. चादर टाकताच मी जवळजवळ धावत बाहेर आलो आणि मागचा दरवाजा जोरात बंद केला. यावेळी फक्त बंदच नाही केला, हँडल पकडून अनेक वेळा हलवून पाहिलं, जेणेकरून खात्री होईल की आता तो सहज उघडणार नाही. मग मी सरळ ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसलो. माझा घसा कोरडा पडला होता. हृदय जोरात धडधडत होतं. मला आता स्पष्ट कळत होतं मी एका फार वाईट गोष्टीच्या फेऱ्यात अडकलो आहे. या लांब सुनसान रस्त्यावर जे काही घडत होतं ते ना योगायोग होता ना माझा भ्रम. मी आजूबाजूला काहीच न पाहता सरळ एक्सेलेटर दाबला. ॲम्ब्युलन्स जोरात पुढे निघाली. आता माझं फक्त एकच ध्येय होतं, जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर या जागेतून निघून जाणं आणि त्या मृतदेहाला त्याच्या अंतिम ठिकाणी पोहोचवणं. पण मला अजिबात कल्पना नव्हती की खरे भय तर आता सुरू होणार होते. मी स्टिअरिंग घट्ट पकडून समोरच्या काळोखात पाहत गाडी चालवत होतो. कानात अजूनही त्या जळ धपकन पडलेल्या आवाजाची प्रतिध्वनी घुमत होती आणि डोळ्यांसमोर त्या रागाने ताट झालेल्या मृत चेहऱ्याचं चित्र सतत फिरत होतं. तो चेहरा पाहिल्यानंतर माझी अवस्था अशी कशी झाली होती हे मी शब्दात सांगू शकत नाही. माझं संपूर्ण शरीर थरथरत होतं, पण माझं डोकं मात्र खूप वेगाने विचार करत होतं. मला माहीत होतं की इथे थांबणं सुरक्षित नाही. मला जितक्या लवकर शक्य आहे
तितक्या लवकर पुढे निघायलाच हवं. मी ॲम्ब्युलन्सचा वेग जवळजवळ दुप्पट केला आणि तेव्हाच मला असं वाटायला लागलं जणू आसपासचा अंधार जिवंत झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या झाडांच्या मागून कुणीतरी मला निरखून पाहत आहे असं भासू लागलं. मी स्टेअरिंग इतका घट्ट पकडलं होतं की बोटांमध्ये वेदना होऊ लागली होती. माझ्या मनात फक्त एकच विचार होता, गाडी कुठल्याही परिस्थितीत थांबता कामा नये. काहीही झालं तरी मला पुढे चालतच राहायचं आहे. सुमारे 10-15 मिनिटं सतत चालल्यानंतर मी एका वळणावर पोहोचलो. तिथून एक रस्ता उजवीकडे गावाकडे जात होता आणि तेव्हा मला आठवलं, हा तोच शॉर्टकट होता ज्याचा मी विचार करत होतो. त्या रस्त्याने गेलो तर किमान अर्धा ते पाऊण तास वाचणार होता. पण अडचण अशी होती की तो रस्ता पूर्णपणे सुनसान होता. दिवसाही तिकडे फारसं कोणी जात नसेल आणि रात्री तर तो रस्ता जणू मृत्यूचं क्षेत्र वाटत होता. ना घर ना दुकान, फक्त मैलोनमैल जंगल आणि दूरवर पसरलेली शेतं. एका क्षणासाठी मी थांबलो आणि विचार करू लागलो, या अवस्थेत त्या सुनसान रस्त्यावर जाणं योग्य आहे का, की मग लांब पण ओळखीचा रस्ता घ्यावा. पण माझं डोकं सांगत होतं, जुना रस्ता घे, तो सुरक्षित आहे. पण मनात एक भीतीही होती, जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर या मृतदेहापासून सुटका करून घ्यावी. आणि वेळ वाचवण्याच्या मोहात मी निर्णय घेतला. मी देवाचं नाव घेतलं आणि ॲम्ब्युलन्स उजवीकडे वळवून त्या काळोख्या सुनसान रस्त्यावर नेली. जसं मी त्या रस्त्यावर शिरलो तसं मला वाटलं जणू मी दुसऱ्याच जगात आलो आहे. पक्की सडक संपली होती आणि आता ओबळखाबळ कच्चा रस्ता सुरू झाला होता. दोन्ही बाजूनं मोठमोठी झाडं इतकी सुकली होती की जणू मी एखाद्या अंधाऱ्या बोगद्यातून जात आहे. चंद्रप्रकाश पानांमधून खाली येऊ शकत नव्हता. तिथे फक्त हेडलाईटचा प्रकाश आणि तोच एकमेव माझा आधार होता. असं करत करत पुन्हा 10-15 मिनिटं गेली. मी सावधपणे गाडी हळू चालवत होतो. आजूबाजूला इतकं शांत वातावरण होतं की इंजिनच्या आवाजाशिवाय काहीच ऐकू येत नव्हतं. अचानक पुन्हा तोच आवाज आला. यावेळी आवाज थोडा वेगळा होता. ॲम्ब्युलन्सच्या मागच्या बाजूने जिथे मृतदेह ठेवला होता, टकटक असा आवाज येऊ लागला, जणू कोणीतरी लोखंडी रॉड किंवा जड वस्तूने जमिनीवर वारंवार आपटत आहे. तो आवाज ऐकताच माझं हृदय अक्षरशः खाली बसलं. भीती जणू शरीरात पसरली. घाम फुटू लागला. मागे तर तो फक्त मृतदेह होता, मग हा आवाज कोण करत होता आता मला सहन होत नव्हता. मी ॲम्ब्युलन्स रस्त्याच्या कडेला थांबवली. इंजिन सुरूच होतं. मी ड्रायव्हिंग सीटजवळ असलेल्या त्या छोट्या खिडकीतून मागे डोकावून पाहू लागलो, जिथून ॲम्ब्युलन्सचा मागचा भाग दिसतो. आत हलकासा अंधार होता, पण जितकं दिसत होतं तितकं सगळं व्यवस्थित वाटत होतं. पांढऱ्या चादरीत गुंडाळलेला तो मृतदेह स्ट्रेचरवर पुन्हा स्थिर पडला होता. तिथे कुठलीही हालचाल नव्हती. मग हा आवाज कुठून येत होता? मी नीट ऐकण्याचा प्रयत्न केला, पण जसं मी गाडी थांबवली तसा आवाज बंद झाला. पुन्हा एकदा गडद शांतता पसरली. माझ्या घशातून एक कोरडा आवाज बाहेर पडला. घसा पूर्ण कोरडा झाला होता. काय करावं हे समजत नव्हतं. यावेळी तर मी गाडीतून उतरून मागे जाऊन पाहायची हिंमतही करू शकत नव्हतं. तेवढ्या त्या रागाने भरलेल्या मृत चेहऱ्याचं चित्र पुन्हा माझ्या डोळ्यासमोर आलं आणि माझं पूर्ण शरीर थरथर कापू लागलं. मी पुन्हा ॲम्ब्युलन्स सुरू केली, पण मनातील भीती अजिबात कमी झाली नव्हती. मला आता खात्री वाटू लागली होती की माझ्यासोबत जे काही घडत आहे ते काही साधं नाही, हे एखाद्या वाईट शक्तीची करामत आहे. हे विचार मनात येताच भीती अजूनच वाढली. मी पुन्हा रस्त्याकडे लक्ष दिलं. हा रस्ता खूपच सुनसान होता. या मार्गावर आल्यापासून मला फक्त एक मोटारसायकल जाताना दिसली होती. बाकी ना गाडी ना माणूस. चारही बाजूंना फक्त एक विचित्र शांतता पसरली होती. जणू तिथली हवासुद्धा थांबली होती. मी ॲम्ब्युलन्स चालवत होतो आणि अचानक माझी नजर समोरच्या रस्त्यावर स्थिर झाली. हेडलाईटच्या प्रकाशात मी जे पाहिलं त्यामुळे माझं पूर्ण शरीर सुन्न झालं. मी लगेच जोरात ब्रेक मारला. रस्त्याच्या अगदी मधोमध माझ्या ॲम्ब्युलन्सपासून सुमारे काही फूट अंतरावर पांढऱ्या कपनात गुंडाळलेला एक मृतदेह उभा होता. हो, तो एक मृतदेहच होता. डोक्यापासून पायापर्यंत पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला. तो रस्त्याच्या अगदी मधोमध असा उभा होता, जणू कोणीतरी मुद्दाम माझा रस्ता अडवला होता. आजूबाजूला कुठलाही माणूस नाही, कुठलीही गाडी नाही. अंधाऱ्या सुनसान रस्त्याच्या मधोमध एक मृतदेह. ते दृश्य इतकं भयानक होतं. माझं डोकं पुन्हा थंड झालं.
मी स्टेअरिंगवर झुकलो आणि जोरजोरात श्वास घेऊ लागलो. आता माझ्या डोळ्यांसमोर 2 मृतदेह उभे होते, एक ॲम्ब्युलन्सच्या आत आणि एक बाहेर. आणि बाहेरचा मृतदेह माझ्या रस्त्याच्या अगदी मधोमध उभा होता. मला समजलं मी एका धोकादायक जाळ्यात अडकलो आहे. बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नव्हता. त्या पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या शरीराकडे पाहून मी पूर्णपणे सुन्न झालो. मध्यरात्र, विरान रस्ता आणि रस्त्याच्या मधोमध उभा मृतदेह, हे सगळं मी सहन करू शकत नव्हतो. या कामात आल्यानंतर मी जुन्या ड्रायव्हरांकडून अनेक कथा ऐकल्या होत्या, रात्री रस्त्यावर घडणाऱ्या विचित्र आणि भयानक घटनांच्या गोष्टी. तेव्हा मी त्यांच्यावर हसायचो. मला वाटायचं ते सगळे वेडे आहेत. पण आज माझ्या डोळ्यांसमोर जे घडत होतं त्याने माझ्या सगळ्या समजुती मोडून टाकल्या. मी डोकं हलवून स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. दोन्ही हातांनी डोळे चोळले. माझं मन सत्य आणि भ्रम यांच्यामध्ये अडकलं होतं. पण नाही, मी किती वेळा पाहिलं तरी तो मृतदेह तिथेच उभा होता. हेडलाईटच्या प्रकाशात तो स्पष्ट दिसत होता. पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या, रस्त्याच्या मधोमध, पूर्ण शांत आणि स्थिर. आता भीतीने माझ्या संपूर्ण शरीरावर ताबा मिळवला होता. मला स्पष्ट जाणवत होतं की तिथे काहीतरी खूप वाईट घडणार आहे. हे फक्त एखादं साधं प्रेत नाही, काहीतरी जाळं आहे, एखादा भ्रम आहे, किंवा कदाचित एखाद्या दरोडेखोरांचा टोळका असेल जो प्रेताचा बहाणा करून मला थांबवू पाहत असेल, जेणेकरून मी गाडी थांबवली की ते माझ्यावर हल्ला करतील. पण लगेच माझ्या डोक्यात तोच विचार पुन्हा आला, नाही, हे माणसाचं काम नाही, याच्यामागे काहीतरी वेगळंच आहे, काहीतरी अंधारमय, काहीतरी वाईट. पण लगेच माझ्या डोक्यात तोच विचार पुन्हा आला, नाही, हे माणसाचं काम नाही, याच्यामागे काहीतरी वेगळंच आहे, काहीतरी अंधारमय, काहीतरी वाईट, जे कोणत्याही क्षणी काहीतरी भयानक करू शकतं. आणि त्या क्षणी माझ्या मनातील आवाज जोरात ओरडू लागला, सचिन, पळ इथून, आताच पळ, नाहीतर तू मरशील. भीतीने मी पूर्ण गोठून गेलो होतो. पण मला हेही माहीत होतं की मला माझं डोकं शांत ठेवावं लागेल. जर मी इथेच थांबलो तर कदाचित मी जिवंत राहणार नाही. मी पुन्हा गाडी गेअरमध्ये टाकली आणि ॲक्सिलेटर पूर्ण दाबला. ॲम्ब्युलन्स जोरात घरघर करत पुढे धावू लागली. आता माझ्या डोक्यात एकच विचार होता, काहीही झालं तरी मी थांबणार नाही. समोर जे काही आहे त्यावरूनच गाडी काढणार. जर तो माणूस असेल किंवा दरोडेखोर असतील तर भीतीने बाजूला होतील, आणि जर बाजूला झाले नाहीत तर जे होईल ते होईल. मला त्याची काहीही पर्वा नव्हती. तो रस्ता फार रुंद नव्हता आणि ती लाचसारखी दिसणारी वस्तू अगदी रस्त्याच्या मधोमध उभी होती. तिला चुकून जाणं अशक्य होतं. ॲम्ब्युलन्सचा वेग वाढतच होता. माझी नजर त्या पांढऱ्या कपड्यावर खिळून राहिली होती. हृदयाची धडधड इतकी वाढली होती की वाटत होतं छाती फुटेल. जशी गाडी जवळ पोहोचत होती तसं ते शरीर अजिबात हलत नव्हतं. माझ्या पाठीवरून एक थंड लहर गेली. मी डोळे घट्ट मिटले आणि पुढच्याच क्षणी टायराखाली काहीतरी चिरडलं गेल्याचा धप्प असा आवाज आला. माझं पूर्ण शरीर हादरलं आणि त्याच क्षणी माझ्या कानात एक भयानक किंकाळी घुमली. ती किंकाळी इतकी तीव्र आणि भयान होती की वाटलं माझे कान फुटतील. पण सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे ती किंकाळी बाहेरून नाही तर ॲम्ब्युलन्सच्या आतून आली होती. माझ्या मागून, जिथे त्या मध्यमवयीन माणसाचा मृतदेह ठेवलेला होता. मला असं वाटलं जणू मी एखाद्या जिवंत माणसावर गाडी चालवली आहे आणि त्याची वेदनादायक किंकाळी माझ्या ॲम्ब्युलन्सच्या आत घुमत आहे. माझं डोकंच काम करणं थांबलं होतं. हातपाय जोरजोरात थरथरत होते, पण तरीही मी ॲक्सिलेटरवरचा पाय काढला नाही. मला माहीत होतं जर मी थांबलो तर कदाचित मी वाचणार नाही. मी आसपास न पाहता फक्त समोर बघत गाडी चालवत राहिलो. मी ॲम्ब्युलन्स एका क्षणासाठी थांबवली नाही. आता मला असं वाटू लागलं होतं की जणू मी नरकाच्या रस्त्यावर गाडी चालवत आहे. थोडं पुढे गेल्यावर मी साईड मिररमध्ये मागे पाहण्याचा प्रयत्न केला, पण हेडलाईटचा प्रकाश मागे पोचतच नव्हता. जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत फक्त गडद काळोख होता. तो पांढऱ्या कपड्यातला देह जिथे अजिबात दिसत नव्हता. असं वाटत होतं जणू मागचा रस्ता अंधाराने गिळून टाकला आहे. माझं पूर्ण शरीर घामाने भिजलं होतं. मी जोरजोरात श्वास घेत होतो आणि अजूनही त्या भयानक किंकाळीचा आवाज माझ्या कानात घुमत होता. माझ्या मनात फक्त एकच विचार होता, काहीही झालं तरी मला हा रस्ता पार करायचाच आहे. मला लोकवस्तीपर्यंत पोहोचायचं आहे. मी गाडीचा वेग अजून वाढवला. त्या ओबळखाबळ रस्त्यावर ॲम्ब्युलन्स उड्या मारत पुढे धावत होती, पण मला त्याची पर्वा नव्हती.
माझ्या नजरा फक्त समोरच्या काळोख्या रस्त्यावर होत्या आणि तरीही माझं लक्ष पुन्हा पुन्हा मागे जात होतं, त्या थंड शांत जागेकडे जिथे ती भयानक लाश पडली होती. का कोण जाणे, पण माझं मन सांगत होतं ही रात्र अजून संपलेली नाही. माझ्या प्रत्येक श्वासात भीती भरली होती आणि त्या क्षणी मी फक्त एकच काम करत होतो, पूर्ण ताकदीने ॲक्सिलेटर दाबून ॲम्ब्युलन्स पुढे नेत होतो. आता कदाचित माझ्या ठिकाणापासून मी फक्त 30 ते 35 मिनिटं दूर होतो. हा शॉर्टकट जवळजवळ संपत आला होता. थोडं पुढे गेल्यावर मी मुख्य रस्त्यावर पोहोचणार होतो आणि हा शापित रस्ता संपणार होता. हे विचार करताच मला थोडं धैर्य मिळालं, पण माझा तो विचार चुकीचा ठरला, कारण त्या रात्रीची सगळ्यात भयानक आणि अंगावर शहारे आणणारी घटना अजून बाकी होती. मी स्वतःला खोटी दिलासा देत गाडी चालवत होतो, तेवढ्यात अचानक ॲम्ब्युलन्सच्या छतावर जोरजोरात आवाज होऊ लागला. तो आवाज असा होता जणू काही लोक छतावर उड्या मारत आहेत. त्या आवाजाने संपूर्ण ॲम्ब्युलन्स हादरू लागली. मला वाटलं की छत कधीही तुटून माझ्या डोक्यावर कोसळेल. तो आवाज ऐकताच माझ्या मनातील भीतीने मर्यादा ओलांडली. त्या क्षणी मी किती घाबरलो होतो हे शब्दात सांगणं अशक्य आहे. माझं सगळं धैर्य एका क्षणात तुटलं. संपूर्ण शरीर घामाने भिजलं होतं आणि जोरजोरात थरथरत होतं. मी कसेबसे स्टेअरिंग पकडून सरळ बसण्याचा प्रयत्न केला. माझ्यात इतकीही हिंमत उरली नव्हती की गाडी थांबवून छतावर कोण आहे ते पाहावं. मी त्या आवाजाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू लागलो, पण वातावरण इतकं भयावह झालं होतं की लक्ष दुसरीकडे वळवणं अशक्य होतं. छतावर होणारी ती हालचाल माझ्या डोक्यावर जणू हातोडा मारत होती. तेवढ्यात मला असं वाटलं की माझ्या डाव्या बाजूच्या खिडकीजवळ अंधारात एखादी धुसर आकृती दिसली. क्षणभर वाटलं जणू दोन मोठे डोळे आणि एक विचित्र चेहरा त्या काचेपाशी उमटला. आता त्या दिशेने पाहायची हिंमत नव्हती, पण तरीही मी स्वतःला थांबू शकलो नाही. थरथरणाऱ्या शरीराने आणि पाणावलेल्या डोळ्यांनी मी खिडकीकडे पाहिलं. तिथे काहीच नव्हतं, फक्त गडद काळोख. पण मला जाणवत होतं तिथे कोणीतरी आहे, बाहेरून मला पाहत आहे. त्याची उपस्थिती मला माझ्या त्वचेवर जाणवत होती. माझ्या अंगावर काटे उभे राहिले, प्राण घशात आले आणि मी हळूच देवाचं नाव घेऊ लागलो. मी मनात हनुमान चालीसा म्हणायचा प्रयत्न करू लागलो, पण माझे होठ हलत नव्हते. छतावरून येणारा तो भयानक आवाज अजूनही सुरू होता. मी मनातच स्वतःला म्हणालो, काहीही झालं तरी मी घरापर्यंत गाडी थांबवणार नाही. मला चांगलं माहीत होतं की गाडी थांबवली तर माझा जीव धोक्यात येईल. ही वाईट शक्ती मला थांबवण्यासाठी सर्व काही करत आहे. आणि अचानक जशी ती हालचाल सुरू झाली तशीच अचानक छतावरील उड्यांची सगळी धडपड पूर्णपणे थांबली. चारही बाजूंना भीषण शांतता पसरली, पण त्या शांततेने मला अजिबात दिलासा दिला नाही. उलट भीती आणखी वाढली. माझं मन सांगत होतं ही शांतता कदाचित आणखी एखाद्या भयानक घटनेची सुरुवात आहे. आणि जसा मी विचार केला होता तसंच घडलं. ॲम्ब्युलन्सच्या आत जिथे तो मृतदेह ठेवलेला होता तिथून मला जोरात रडण्याचा आवाज येऊ लागला. ते रडणं एखाद्या सामान्य माणसाचं नव्हतं. तो आवाज इतका वेदनादायक आणि भयानक होता की माझ्या अंगावरचे केस उभे राहिले. माझे हातपाय थंड पडले, जणू रक्त गोठून गेलं. जसा एखादा माणूस खूप उंचावरून खाली पाहतो तेव्हा भीतीने त्याचे हातपाय सुन्न होतात, तसंच काहीसं माझ्यासोबत होत होतं. माझी अवस्थासुद्धा तशीच झाली होती. आता मला स्वतःला सावरताच येत नव्हतं. माझे हात घामाने इतके ओले झाले होते की स्टेअरिंग पकडणंही कठीण होत होतं. मागून येणारा रडण्याचा आवाज हळूहळू वाढत होता. सुरुवातीला वाटलं जणू कोणी हलक्या हुंदक्यांनी रडत आहे, पण काही क्षणातच ते हुंदके एकदम दुःखाने भरलेल्या किंकाळीत बदलले. तो आवाज इतका तीव्र आणि कर्णकश होता की वाटलं माझे कान फुटतील. घाबरून मी दोन्ही हातांनी माझे कान झाकण्याचा प्रयत्न केला, पण गाडी हलताच मला पुन्हा स्टेअरिंग पकडावं लागलं. आणि त्याचवेळी त्या किंकाळ्यांमध्ये मला एक जळ आणि खोल आवाज ऐकू आला. असं वाटलं जणू कोणी थेट माझ्या कानाजवळ येऊन बोलत आहे, तू माझ्यावरून गाडी चालवलीस, तुला खरंच वाटतं का की तू आज जिवंत घरी पोहोचशील? आणि त्यानंतर एक भयानक हास्य घुमलं. हे ऐकताच माझं डोकं सुन्न झालं. माझा श्वास अडखळला. मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. आणि त्याचवेळी माझ्या मनात विचार आला, रस्त्याच्या मधोमध जो उभा होता तो खरोखरच मृतदेह होता का? हा विचार मनात येताच माझ्या शरीरात थंड लहर पसरली. भीतीने मी पूर्ण गोठून गेलो. मला वाटू लागलं की कदाचित आज माझा शेवटचा दिवस आहे.
ती भुताटकी गोष्ट मला मारणार आहे हे विचार करत करत माझा श्वास घुसमटू लागला. तेवढ्यात मला समोर मुख्य रस्त्याची लाईट्स दिसू लागल्या. म्हणजे आता फारसं अंतर उरलं नव्हतं, पण माझ्या मनातील भीतीने मला इतकं जखडून ठेवलं होतं की ती थोडीशी दूरही मी कधी पार करू शकणार नाही असं मला वाटत होतं. मला जाणवत होतं की जणू माझ्या ॲम्ब्युलन्सवर कुणीतरी खूप जड ओझं टाकलं आहे. मी पूर्ण ॲक्सेलेटर दाबूनही गाडी पुढे जात नव्हती. उलट तिचा वेग हळूहळू कमी होत होता. तेव्हा मला समजलं कोणीतरी वाईट शक्ती मला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या आवाजानंतर मी जवळजवळ निर्जीव झालो होतो. माझं डोकं काम करणं थांबलं होतं. मी फक्त एखाद्या मशीनसारखा स्टेअरिंग पकडून बसलो होतो आणि पायाने ॲक्सिलेटर दाबून ठेवला होता. माझी ॲम्ब्युलन्स जणू एखाद्या अदृश्य शक्तीशी लढत पुढे जात होती आणि मला वाटू लागलं होतं की कदाचित आता माझा शेवट जवळ आला आहे. पण जेव्हा मी त्या मृतदेहाच्या घरापासून 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर पोहोचलो तेव्हाच अचानक सगळं शांत झालं. ना रडण्याचा आवाज, ना कोणती हालचाल. संपूर्ण वातावरण एकदम भयानक शांततेत बुडून गेलं. ती शांतता इतकी गळत होती की मला माझ्या हृदयाचे ठोकेही स्पष्ट ऐकू येत होते. पण ही अचानक आलेली शांतता मला अजूनच भीतीदायक वाटू लागली. मला वाटत होतं आता काहीतरी भयंकर होणार आहे. तेवढ्यात अचानक धाड असा आवाज आला, जणू काहीतरी जड वस्तू खाली पडली. तो आवाज ॲम्ब्युलन्सच्या आतून आला होता. माझं हृदय अक्षरशः उडी मारून वर आलं. काय ती लास्ट स्ट्रेचरवरून खाली पडली होती? मी घाबरत गाडीचा वेग कमी केला आणि शीट जवळच्या छोट्या काचीतून मागे पाहिलं. आणि जे पाहिलं त्यामुळे माझ्या अंगावर काटा आला. स्ट्रेचर पूर्णपणे रिकामं होतं आणि ते पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेली लाश आता ॲम्ब्युलन्सच्या लांब साईड सीटवर बसलेली होती, अगदी जशी एखादा जिवंत माणूस बसतो. तिचा चेहरा अजूनही कापडाने झाकलेला होता. पण त्याहून भयानक गोष्ट म्हणजे स्ट्रेचरची अवस्था. ते पूर्णपणे वाकडं तिकडं झालं होतं, जणू कोणीतरी रागाने पकडून ते मोडून टाकलं होतं. त्या क्षणी माझ्या शरीरातील विचार करण्याची ताकदच संपली. स्टेअरिंग पुन्हा पुन्हा हातातून सुटत होतं. आता मी फक्त देवाचं नाव घेत गाडी चालवत होतो. भीती इतकी वाढली होती की माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी फक्त देवाला प्रार्थना करत होतो, कसंही करून मला ही लाश तिच्या घरी पोहोचवू दे आणि मला वाचव. मी कसंबसं स्वतःला सावरलं आणि शेवटी थरथरत जवळजवळ अर्ध्या बेशुद्ध अवस्थेत त्या पत्त्यावर पोहोचलो. माझ्यासमोर एक जुनं मातीचं घर उभं होतं. चारही बाजूना अंधार आणि सन्नाटा. घराच्या बाहेर कोणीही नव्हतं. मी गाडी थांबवली आणि मोबाईल काढून हॉस्पिटलने दिलेल्या नंबरवर कॉल केला. पहिल्याच रिंगला एका मुलाने फोन उचलला. त्याचा आवाज ऐकूनच वाटलं की तो दुःखात आहे. मी म्हणालो, मी ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर बोलतोय, मी तुमच्या घरासमोर आलो आहे. तो म्हणाला, हो तुम्ही आलात का? आम्ही येतो बाहेर. मी घाईघाईने म्हणालो, लवकर या, कृपया लवकर बाहेर या. आणि मी कॉल कट केला. आता मला त्या ॲम्ब्युलन्सजवळ एक क्षणही थांबायचं नव्हतं. मी दरवाजा उघडून पटकन बाहेर उतरलो. सुमारे 10-12 पावलं दूर जाऊन उभा राहिलो. त्या गाडीच्या जवळ उभं राहणंही मला अशक्य वाटत होतं. मी घराकडे पाहत उभा होतो. तेवढ्यात अचानक माझं लक्ष पुन्हा ॲम्ब्युलन्सकडे गेलं आणि ते पाहताच माझं हृदय थांबल्यासारखं झालं. जिथे काही वेळापूर्वी मी बसलो होतो तिथे आता कोणीतरी दुसराच बसला होता. तो जणू पूर्ण काळ्या सावलीसारखा दिसत होता. त्याला स्पष्ट चेहरा नव्हता, फक्त एक काळी आकृती, एक काळी सावली जी अगदी सरळ समोर पाहत बसली होती. कोणतीही हालचाल नाही. मी जवळजवळ 10 पावलं दूर उभा होतो, पण भीतीने माझा श्वास अडकू लागला. मी ओरडण्याचा प्रयत्न केला, पण आवाज घशातच अडकून राहिला आणि त्याचवेळी कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्या स्पर्शासोबत माझी भीती एक किंकाळी बनून बाहेर आली. मी मोठ्याने ओरडलो, हे देवा! मी मागे वळून पाहिलं. माझ्या मागे एक तरुण मुलगा उभा होता. बहुधा तोच मुलगा होता ज्याच्याशी मी फोनवर बोललो होतो. माझी भीती पाहून तो खूपच आश्चर्यचकित झाला. तेवढ्यात घरातून एक वयस्कर माणूसही बाहेर आला. मुलाने मला विचारलं, तुम्हाला काय झालं? तुम्ही अचानक का ओरडलात? मी घाबरत म्हणालो, अरे तुम्ही तर मला घाबरवलात. मी वाक्य पूर्ण करण्याआधीच माझी नजर पुन्हा ॲम्ब्युलन्सकडे गेली, पण आता ड्रायव्हिंग सीट पूर्ण रिकामी होती. ती काळी सावली, ती आकृती तिथून गायब झाली होती. मी ठरवलं त्यांना काही सांगायचं नाही, कारण मी काही सांगितलं असतं तर ते मला नक्कीच वेळा समजले असते. मी पटकन त्या मुलाला आणि त्या माणसाच्या मदतीने मृतदेह खाली उतरवला,
पण जेव्हा मी ॲम्ब्युलन्सचा मागचा दरवाजा उघडला तेव्हा मी पुन्हा एकदा स्तब्ध झालो. लाश त्या वाकड्या स्ट्रेचरवर नव्हती. ती अगदी नव्या आणि स्वच्छ स्ट्रेचरवर ठेवलेली होती, जशी मी हॉस्पिटलमधून उचलली होती अगदी तशीच. तेव्हा मला वाटलं, बरं झालं त्यांना मी काही सांगितलं नाही, नाहीतर ते मला नक्की वेडा समजले असते. मी पैसे घेतले आणि एक क्षणही न थांबता तिथून निघून गेलो. फरक फक्त एवढाच होता, यावेळी मी त्या शॉर्टकटच्या शाबीत रस्त्याने न जाता लांब पण ओळखीचा रस्ता निवडला. पण तरीही संपूर्ण प्रवासात माझं शरीर थरथरतच होतं. माझ्या डोळ्यांसमोर वारंवार तेच दृश्य येत होतं. तो रागाने भरलेला मृत चेहरा, रस्त्याच्या मधोमध उभी असलेली पांढऱ्या कपनातील आकृती आणि ड्रायव्हिंग सीटवर बसलेली ती काळी सावली. त्या रात्रीनंतर अनेक महिने मी ॲम्ब्युलन्स चालवू शकलो नाही, पण पोटासाठी शेवटी मला पुन्हा त्याच कामात परतावं लागलं. मात्र त्या घटनेनंतर मी कधीही रात्री एकट्याने ॲम्ब्युलन्स चालवली नाही, विशेषतः दूरच्या आणि सुनसान रस्त्यावर तर कधीच नाही.